हॅलो एव्हरीवन. आजचं आपलं जी के जी एसचं थर्ड लेक्चर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण पहिल्या 2 लेक्चर्स प्रमाणेच क्वेश्चन्स डिकोड करणार आहोत. आणि याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते आपण खूप जास्त डिटेल डिकोड करणार आहोत, कारण की याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप जास्त प्रमाणात आहे. सो आपले जे परीक्षेचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, संभाव्य प्रश्न आहेत, ते सर्व आपल्या लेक्चर्समध्ये कव्हर होणार आहेत. ठीक आहे. सो नेहमीप्रमाणे जी आपली स्ट्रॅटेजी आहे, वही पेन घेऊन बसा, कारण की एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लगेच साईडला नोट डाऊन करायची आहे. क्वेश्चन सॉल्विंग आणि लगेच प्रॉपर नोट्स आपल्या तिथे तयार झाल्या पाहिजेत. म्हणजेच काय तर क्वेश्चनचं डिटेल ॲनालिसिस झालं पाहिजे, 4ही ऑप्शन्स डिटेल डिकोड झाले पाहिजे. जी काही त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती असतील, अतिरिक्त तथ्य असतील, ती सुद्धा आपण साईडला शॉर्टमध्ये नोट डाऊन करत चालू आहेत. म्हणजे डिटेल बघणं नाही झालं तरी त्या एका कन्सेप्टमध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तरी आपले नोट डाऊन करून झाले की आपण त्याच्याशी संदर्भ असलेला सगळं पुस्तकातून वाचू शकतो. ठीक आहे. सो आजच्या आपल्या प्रश्नाकडे, पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे? आता महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमा विचारलेली आहे आणि ही जी सीमा आहे ती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागामध्ये एकदम महत्त्वाची भूमिका बजावत असते आणि ती आहे सातपुडा पर्वतरांग, म्हणजेच काय तर सातपुडा टेकड्या. ठीक आहे. आता बाकीचे ऑप्शन्स पण आपण का चुकीचे ते चुकीचे, ह्या प्रश्नाच्या दृष्टीने का चुकीचे ते सुद्धा पाहणार आहोत. सो ज्या आपल्या पेन्नूकोंडा टेकड्या आहेत त्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमा भागात येत नाहीत. ज्या भामरागड टेकड्या आहेत त्या गडचिरोली जिल्ह्यात येतात आणि त्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात आहेत. हे नोट डाऊन करत चला. ठीक आहे. हे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात आहेत. आता जे आपल्या निलगिरी टेकड्या आहेत, ठीक आहे, या निलगिरी टेकड्या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे येतात. ठीक आहे. सो जो आपली महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमा तयार करते ती आहे सातपुडा टेकड्या. आता सातपुडा जे पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल आपण काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाऊन करत चलूयात लगेच, आणि माझ्यासोबत तुम्ही पण ती साईडला लिहित चला. ठीक आहे. सो सातपुडा पर्वतरांग किंवा सातपुडा टेकड्या आता ह्या कुठे येतात तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे येतात. आता महाराष्ट्राच्या पूर्वेकडे येतात. आता तापी नदी आहे आपली, तापी नदी कोणत्या 2 पर्वतरांगांच्या खोऱ्यातून वाहते तर 2 पर्वतरांगांच्या खोऱ्यातून वाहते. त्याच्यापैकी एक तर आपली सातपुडा फिक्स आहे आणि दुसरी आहे अजिंठा पर्वतरांग. तापी नदी आता कोणत्या 2 पर्वतरांगांच्या मध्यातून म्हणजे त्यांच्या खोऱ्यातून वाहते तर ती आहे एक अजिंठा आणि सातपुडा. या 2 पर्वतरांगांच्या दरम्यानच्या प्रदेशात, दरम्यानच्या खोऱ्यातून तापी नदी ही वाहत असते. यांच्या दरम्यान मधून ती कोणती तापी नदी वाहत असते. आणि जे सातपुडा आपलं पर्वतरांग आहे त्याच्यामधील सर्वात मोठं शिखर जे की आपल्या मध्य प्रदेशमध्ये आहे, ज्याचं नाव काय आहे धूपगड, आणि हे कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. सो आपण काय पाहिलं, उत्तरेकडील सीमा कशामुळे तयार झालेली आहे, सातपुडा टेकड्यांमुळे तयार झालेली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागामध्ये एकदम महत्त्वाची ही पर्वतरांग आहे आणि ही कुठे आहे महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आहे. तापी नदी कोणत्या 2 पर्वतरांगांच्या दरम्यानच्या खोऱ्यामधून वाहते तर एक आहे अजिंठा आणि सातपुडा. आणि सातपुडा पर्वतरांगेमधील सर्वात मोठं शिखर कोणतं आहे तर ते आहे धूपगड शिखर. ठीक आहे, जे की कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा, ब्रह्मपुत्रा या त्रिभुज प्रदेशांमध्ये खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतो? आपल्याला विचारलेला आहे खारफुटीच्या जंगलामध्ये. ठीक आहे. सो याचे ऑप्शन्स बघा एकदा. सुंदरी, देवदार, पाईन,
देवदार म्हणजेच पाईन, बाभूळ आणि लहान दुधी युर्फोबिया. ठीक आहे. सो गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतात त्या सुंदरी वृक्ष. देवदार व पाईन हे कुठे आढळतात? हिमालयीन थंड प्रदेशात. माझ्या सोबत नोट डाऊन करत चला. खारफुटीच्या जंगलात हे आढळतात का? तर नाही, हिमालयीन थंड प्रदेशात हे आढळत असतात. नेक्स्ट आहे आपलं बाभूळ. हे कुठे आढळतं? तर कोरड्या आणि अर्धशुष्क हवामानाच्या प्रदेशामध्ये. कोरडे व अर्धशुष्क. आणि जे लहान दुधी आहे किंवा युर्फोबिया म्हणतो, हे आपल्याला एकदम कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळून येतात. ठीक आहे. सो जे सुंदरी आहे, या सुंदरी वृक्षाच्या नावावरून एक सुंदरबन जंगल तयार झालेलं आहे, जे की ह्या खारफुटीच्या जंगलामधील सर्वात मोठं, जगातील सर्वात मोठं खारफुटीचं जंगल कोणतं असेल तर ते आहे सुंदरबन. ठीक आहे. त्याच्याबद्दल पण आपण थोडी माहिती लिहून घेऊयात. जगातील सर्वात मोठं खारफुटीचं जंगल कोणतं आहे तर ते आहे सुंदरबन. हे जे सुंदरबन जंगल आहे, हे सुंदरी वृक्ष याच्यावरून याला सुंदरबन असं नाव पडलेलं आहे. आणि याच्यामध्येच एक आपल्याला प्रसिद्ध आढळतो, तो आपला रॉयल बंगाल वाघ येथील प्रसिद्ध आहे. आणि जे हे सुंदरबन जंगल आहे ते भारत व बांगलादेश या 2 राज्यांमध्ये वसलेलं आहे. या 2 राज्यांमध्ये ते पसरलेलं आहे. एक कोणतं आहे आपलं? भारत आणि दुसरं आहे बांगलादेश. या 2 देशातून हे सुंदरबन जंगल जातं, जे की पूर्ण खारफुटीचं सर्वात मोठं जंगल आहे, सुंदरबन. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना केव्हा सुरू करण्यात आली? आता जो प्रधानमंत्री ग्रामोदय योजना आहे, ग्रामोदय, ग्रामाचा उदय, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही योजना आली होती. आता प्रश्न कोणत्याही एक्झाम मध्ये प्रश्न बघा, एखादी योजना आणि त्याचा उद्देश किंवा त्याचं वर्ष हे हमखास विचारलं जातं. त्यामुळे तुम्हाला त्याचं एखादी योजना, त्याचा उद्देश आणि त्याचं वर्ष हे माहितीच पाहिजे. आता ग्रामोदय योजनामध्ये काय आहे? ग्रामीण भागाचा उदय म्हणजेच काय तर इथे ग्रामीण भागाचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे या योजनेमध्ये. आणि या योजनेमध्ये त्याचा मुख्य हेतू काय आहे तर याच्यामध्ये त्यांचा मुख्य हेतू आहे ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, गृहनिर्मिती असेल, पाणी पुरवठा असेल, या सर्वांवरती त्यांनी विशेष भर दिलेला आहे. आणि ही योजना कधी चालू झालेली होती तर प्रधानमंत्री ग्रामोदय योजना चालू झालेली होती 2000 साली. ठीक आहे. सो आता या योजनेबद्दल आपण एकदा थोडक्यात माहिती लिहून घेऊयात. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना जी की चालू झाली होती 2000 साली, याचा मुख्य उद्देश काय होता? ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे. ठीक आहे. त्याचप्रमाणे याचा सर्वात जास्त भर कशावर होता?
मुख्य भर म्हणूयात आपण ह्याला, किंवा विशेष भर कशावरती होता याचा, तर जे प्राथमिक आरोग्य आहे, प्राथमिक शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण, आणि त्याचप्रमाणे ग्रामीण गृहनिवास म्हणजेच राहायची सोय, घराच्या बाबतीत, म्हणजे प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण यावर त्यांचा विशेष भर होता. आता यावेळेस आपल्याला ते कधी सुरू करण्यात आलं असं विचारलेलं आहे. नेक्स्ट वेळेस असा प्रश्न येऊ शकतो की प्रधानमंत्रीची अशी कोणती, केंद्र सरकारची अशी कोणती योजना आहे जी ग्रामीण भागाबद्दल आहे आणि ती 2000 साली आली होती, तर त्याचा आन्सर काय असणार आहे, प्रधानमंत्री ग्रामोदय योजना. कोणती योजना आहे जी ग्रामीण विकासावर भर देते, तर ती काय आहे, प्रधानमंत्री ग्रामोदय योजना. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक काउंटर प्रश्न विचारते ज्याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधी चालू झाली होती हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. या सगळ्या काउंटर क्वेश्चन्सचे मी पुढच्या सेशनमध्ये आन्सर देणारच आहे, पण तुम्ही याचा आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करा कमेंट सेक्शनमध्ये. आता प्रत्येक प्रश्नाला, म्हणजे जेवढे प्रश्न होतील त्या प्रत्येक प्रश्नाला मी काउंटर क्वेश्चन द्यायचा प्रयत्न करेल आणि त्याचे आन्सर्स तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. जे आपलं हे, हां ठीक आहे, याच्यावरती पण मी एक काउंटर प्रश्न विचारते. ठीक आहे, असू द्या, पुढच्या जे क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्येच आपण हे डिस्कस करूयात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. खानदेश हा डॅशच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव अशा जिल्ह्यांचा मिळून जो प्रदेश तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, खानदेश. आणि हा खानदेशचा प्रदेश वसलेला आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये. तापी नदीच्या सुपीक खोऱ्यामध्ये हा खानदेश वसलेला आहे. ठीक आहे. आता खानदेश हा कशासाठी आहे, बेसिकली कृषीसाठी तो खूप फेमस आहे. तापी नदीमधून जो गाळ साचून येतो तो सुपीक गाळामुळे इथे शेतीसाठी पूरक वातावरण तयार होत असतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. 1930 मध्ये खालीलपैकी कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेत डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन मध्ये संघटित केले? बाबा आमटे, ज्योतिबा फुले, विनोबा भावे आणि डॉक्टर B.R. आंबेडकर. आता याचा आन्सर तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. सो याचं करेक्ट आन्सर आपण डिटेल डिकोड ऑप्शन्स आधी डिकोड करूयात. सो जे बाबा आमटे आहेत यांचं समाजसेवेशी आणि कुष्ठरोगी यांच्याशी खूप जास्त योगदान आहे. लिहून चला माझ्या सोबत सोबत. कुष्ठरोग आणि समाजसेवेशी रिलेटेड यांचं कार्य आहे. जे ज्योतिबा फुले आहेत यांचं दलित, शेतकरी आणि विशेषतः स्त्री शिक्षण याचे पुरस्कर्ते ते होते, त्याच्यामुळे हे पण ऑप्शन येत नाही. जे विनोबा भावे आहेत, मागच्या सेशनमध्ये यांच्यावरती आपल्याला प्रश्न आला होता, भूदान आंदोलन कोणी चालू केलं होतं, तर ते विनोबा भावे यांनी चालू केलेलं होतं. ठीक आहे. भूदान आंदोलन किंवा भूदान चळवळ म्हणूयात त्याला, भूदान आंदोलन नाही, सॉरी, भूदान चळवळ. ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. रिस्पेक्टेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन येथे वंचित वर्ग यांना संघटित केले. यांनी फक्त संघटनेतच नाही तर राजकीय दृष्ट्या सुद्धा वंचित जे घटक आहेत, वंचित लोकांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. आणि हे जे डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन आहे याच्यामध्ये स्पेशली त्यांनी काय तर वंचित वर्ग संघटना प्लस त्यांनी राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांचं जे आहे ते नेतृत्व केलं होतं. त्याचप्रमाणे गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी वंचित वर्गांसाठी प्रतिनिधित्व केलं होतं. ठीक आहे. याचप्रमाणे डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या बाबत आपण काही गोष्टी नोट डाऊन करत चालूया ज्या की खूप इम्पॉर्टंट आहेत.
1924 मध्ये त्यांनी काय केलं होतं? बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली होती. नोट डाऊन करत चला. ठीक आहे. त्याचनंतर 1930 याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं? काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन त्यांनी चालू केलं होतं 1930 मध्ये. ठीक आहे. त्याचप्रमाणे 1932 मध्ये पुना करार केला होता. पुना पॅक्ट ज्याला आपण म्हणतो, पुना करार. ठीक आहे, हा त्यांनी केला होता. सो बेसिकली डॉक्टर B.R. आंबेडकरांनी काय 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली होती. 1930 मध्ये काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन त्यांनी केलं होतं. 1932 चा पुना करार त्यांचा फेमस आहे आणि यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं सुद्धा म्हणतात. आणि हे फेमस आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा असेल, काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन असेल, पुना करार असेल, याद्वारे त्यांनी वंचित समाजाच्या उन्नतीसाठी भरपूर मोलाचे योगदान त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. भारतात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? परत आजचं आपलं तिसरं सेशन आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं पहिला किंवा सर्वात हे शब्द प्रामुख्याने येतच असतात तुमची मेमरी चेक करण्यासाठी. सो जे पहिला मागासवर्गीय आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांनी मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी भरपूर कार्य केलं. आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलं, पण ते पहिल्या आयोगाचे अध्यक्ष नव्हते. दादासाहेब गायकवाड यांनी सुद्धा दलितांच्या चळवळीचे खूप महत्त्वाचे नेते होते, पण यांनी हे सुद्धा पहिले अध्यक्ष नाहीयेत, पहिल्या आयोगाचे अध्यक्ष नाहीयेत. काका कालेलकर आणि पंजाबराव देशमुख हे तर कृषी मंत्री आणि शिक्षण प्रेमी होते. ठीक आहे. सो जे आपलं करेक्ट आन्सर आहे ते आहे काका कालेलकर. ठीक आहे. 1953 मध्ये पहिला मागासवर्गीय आयोग यांनी म्हणजे आयोग स्थापन झाला, यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता आणि म्हणूनच या आयोगाला पहिला मागासवर्गीय आयोग तर म्हणतातच, त्याचप्रमाणे काका कालेलकर आयोग असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आणि याच्यानंतरच जो दुसरा प्रसिद्ध मागासवर्गीय आयोग आला होता तो होता मंडल आयोग. आणि याचे अध्यक्ष कोण होते? तर B.P. मंडल यांच्याच अध्यक्षतेखाली दुसरा आयोग स्थापन झाला होता. ठीक आहे. पण आता तुम्हाला काउंटर प्रश्न असा की हा दुसरा आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला होता याचा आन्सर सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. क्षयरोग हा शरीरातील कोणत्या भागात होतो? आता क्षयरोग म्हणजे काय? ट्युबरक्युलोसिस. आता मेंदू म्हणजे काय? तर हा ब्रेनशी रिलेटेड कार्याशी संबंधित आहे, आपल्या डोक्याच्या कार्याशी संबंधित आहे. सो आपल्याचं करेक्ट आन्सर आहे फुफ्फुस. आणि हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर ठीक आहे, आपण इकडे साईडला ट्युबरक्युलोसिस बद्दल लिहूयात. हा कोणत्यामुळे होतो? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. नोट डाऊन करत चला. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस.
या जीवाणूमुळे होतो आणि या जीवाणूचा शोध कोणी लावला? या जीवाणूचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण होते? आणि त्याचप्रमाणे शोध लावणारे शास्त्रज्ञ होते रॉबर्ट कॉक. ठीक आहे, यांनी या जीवाणूचा शोध लावला ज्याच्यामुळे आपल्याला टीबी होतो. आणि टीबी साठी जागतिक एक क्षयरोग दिन आहे ज्याला आपण कधी असतो 25 मार्चला असतो. आणि भारतामध्ये क्षयरोग निर्मूलनासाठी एक प्रोग्राम राबवला जातो ज्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम. याच्यामध्ये जे क्षयरोग आहे याच्याबद्दल अवेअरनेस करण्यासाठी, लोकांना जनजागृती करण्यासाठी, हा एक संसर्गजन्य रोग आहे. संक्रमित व्यक्तीच्या जर शिंकेपासून किंवा त्यांच्या खोकल्यापासून सुद्धा हा आपल्याला होऊ शकतो. आणि याच्याबद्दल माहिती देण्यासाठी, याच्या निर्मूलनासाठी भारतामध्ये एक प्रोग्राम राबवला जातो ज्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर आपल्याला हे विचारलेलं आहे. आता ह्याच्यात आपण माहिती असलेलं फक्त लिहूयात. ट्यूबरकुलोसिस आपल्याला माहिती, जे की क्षयरोग मागच्या प्रश्नात पाहिलं. फुफ्फुसांद्वारे होतो. आपल्याला काय विचारलेलं आहे? हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे असं विचारलेलं आहे. जे हृदयरोग आहे हे हृदयाच्या कार्याशी संबंधित आहे. ठीक आहे, आणि जो मधुमेह आहे हा डायबिटीज म्हणजेच आपल्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाशी संबंधित आहे. ठीक आहे, तर मग आता राहिला कोणता? तर पांडुरोग हा ह्याचा करेक्ट आन्सर आहे. आपल्या शरीरात जेव्हा हिमोग्लोबिनची कमी होते तेव्हा अनेमिया होत असतो, ज्यालाच आपण काय म्हणतो? पांडुरोग, अनेमिया. आणि स्पेशली हा फिमेल्स मध्ये जास्त दिसून येतो, हिमोग्लोबिनची कमतरता. आता तुम्हाला काउंटर क्वेश्चन असा की हिमोग्लोबिन हे कोणत्या रक्तपेशींमध्ये असतं? ठीक आहे, आता काय आले तुम्हाला? डायबिटीज कशामुळे? साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे. क्षयरोग हे फुफ्फुसाशी संबंधित आहे. हृदयरोग हे हृदयाच्या कार्याशी संबंधित असतं. सो हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आपल्याला काय होतं? पांडुरोग होतो, ज्याला आपण काय म्हणतो? अनेमिया. वन्यजीव संरक्षण कायदा. आता वन्यजीव संरक्षण कायदा का आला होता? कारण की वन्यजीव जसं की प्राणी, पक्षी आणि त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा आला होता 1972 मध्ये. आता 1972 मध्ये हा कायदा आला आणि या कायद्यामुळे जे वन्यजीव आहेत त्यांचं संरक्षण, त्यांची शिकार, त्यांची होणारी तस्करी किंवा बेकायदेशीर जो व्यापार आहे तो आटोक्यात आणण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो. ह्याच्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे 1972 चा हा कायदा आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न वाचून घ्या. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची स्थापना कधी झाली होती? केंद्रीय, सेंट्रल प्रदूषण, पोल्युशन नियंत्रण कंट्रोल आणि बोर्ड CPCB याची स्थापना झाली होती 1974 मध्ये. भारतामध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी जलप्रदूषण अधिनियम आला होता. तो किती मध्ये आला होता? जलप्रदूषण अधिनियम म्हणजे जलप्रदूषण अधिनियम म्हणजे कायदा. ठीक आहे, जलप्रदूषण अधिनियम आला होता 1974 मध्ये. आणि याच अधिनियमाच्या अंतर्गत CPCB ची स्थापना झाली होती 1974 मध्येच. जे आपलं वायू प्रदूषण असेल किंवा जल प्रदूषण असेल हे रोखण्यासाठी याची स्थापना झालेली होती. त्याच्यामुळे अजून एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाऊन करत चला. वन्यजीव संरक्षण कायदा 1972. ओके, त्याच नंतर काय आहे? CPCB असेल किंवा जल प्रदूषण अधिनियम असेल तो 1974.
एक सेकंड, आपण नेक्स्ट पेजवरतीच लिहूया. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं. त्याच्यानंतर जल प्रदूषण अधिनियम, साईडला नोट डाऊन करत चला, किंवा जल अधिनियम असं सुद्धा याला म्हणतात, किंवा अजून एक आहे CPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. याची पण स्थापना कधी झालेली होती? 1974. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षण कायदा सुद्धा आला होता, पर्यावरण संरक्षण अधिनियम. हा कधी आला होता? 1986 मध्ये. ठीक आहे, ही सर्व माहिती साईडला नोट डाऊन करत चला. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. माहिती तंत्रज्ञान कायदा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी केव्हापासून अंमलात आला होता? आता माहिती तंत्रज्ञान कायदा आणण्याची का गरज होती? सध्या खूप डिजिटल होत चाललेलं आहे. ई कॉमर्स, डिजिटल किंवा डिजिटल व्यापार असेल, डिजिटल आपली जे पैशाची देवाणघेवाण असेल, या सर्वांमुळं त्याला एक कायदेशीर चौकट देणं महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा चालू करण्यात आला होता, जो की चालू करण्यात आलेला होता 17 ऑक्टोबर 2000 मध्ये. याच्यामुळे जे आपली डिजिटल दस्तऐवज आहेत, त्याचप्रमाणे जे आपली डिजिटल स्वाक्षरी आहे, याला कायदेशीर मान्यता मिळालेली होती. ठीक आहे, त्याच्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यामुळे हे सर्व याला कायदेशीर मान्यता मिळाली. कायद्याचं संरक्षण मिळालेलं होतं. सायबर सिक्युरिटीसाठी जे ऑनलाईन गुन्हे आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे एक कायदा आलेला होता. त्याच्यामुळे जे आपलं ई कॉमर्स आहे, ई गव्हर्नन्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, याच्यावर पण प्रश्न हमखास 1 ते 2 येतात, म्हणजे येतातच. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन कोणत्या साली झालं? आता हा प्रश्न आहे, कशासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना याच्यासाठी गरजेची होती, कारण की जे वेगवेगळ्या शाखा आहेत विज्ञानाच्या, आरोग्य विज्ञानाच्या, लाईफ सायन्सच्या, ठीक आहे, याच्यासाठी एक पूर्ण एक युनिव्हर्सिटीची गरज होती, जी की कधी स्थापन झालेली होती? 1998 मध्ये. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? MUHS, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. याचा लॉंग फॉर्म पण लिहून घ्या. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस. ठीक आहे, याची स्थापना झाली होती 1998 मध्ये. आणि याच्या अंतर्गत पण बरेच जसे असे महाविद्यालय आहेत जे याला संलग्न आहेत. याचं मुख्यालय कुठे आहे? नाशिकला आहे. याच्या अंतर्गत बऱ्याचशा आरोग्य विज्ञान विषयातील आपल्या आरोग्य विज्ञानाच्या बऱ्याचशा डिग्री याच्या अंडरमध्ये येत असतात, MUHSच्या अंडरमध्ये. ठीक आहे, ही युनिव्हर्सिटी कुठे आहे? नाशिकला आहे. 1998 मध्ये याची स्थापना झाली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, राजकीय चळवळीसाठी चतुसूत्रींचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी मांडला? आता चतुसूत्रीचा कार्यक्रम स्वदेशी चळवळीच्या वेळेस हा कार्यक्रम मांडण्यात आला होता, जो की मांडला होता लोकमान्य टिळक यांनी. स्वदेशी चळवळीच्या वेळी
लोकमान्य टिळकांनी भारतीय जनतेपुढे हा चतुसूत्रीचा कार्यक्रम मांडला, ज्याच्यामध्ये 4 मुख्य मुद्दे होते. ते कोणते 4 मुख्य मुद्दे होते? तर पहिला होता स्वदेशी, दुसरा बहिष्कार, तिसरा राष्ट्रीय शिक्षण, आणि जो चौथा आहे तो आहे स्वराज्य. हे 4 महत्वाचे मुद्दे होते जे की चतुसूत्री कार्यक्रमामध्ये खूप महत्वाचे होते आणि लोकमान्य टिळक यांनी ते मांडले होते. त्यांनी भारतीय जनतेला परदेशी वस्तू वापरण्यापेक्षा आपल्या स्वदेशी वस्तू वापरा यावरती भर देण्यास सांगितलं आणि याच्यामुळे जी राष्ट्रीय भावना आहे ती बळकट झाली. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक यांनी जो गणेशोत्सव असेल आणि शिवजयंती असेल, तर गणेशोत्सव व शिवजयंती हे दोनही सार्वजनिक पद्धतीने साजरे करायला सांगितले, कारण की त्यांना राष्ट्रीय भावना, राष्ट्रपती प्रति प्रेम हे मजबूत करायचं होतं. त्याचप्रमाणे जे आपले लोकमान्य टिळक आहेत यांनाच भारतीय असंतोषाचे जनक असं सुद्धा म्हणतात. नोट डाऊन करत चला. प्रश्न येतो की भारतीय असंतोषाचे जनक कोण? तर त्याचं करेक्ट आन्सर असेल लोकमान्य टिळक. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. 20 फेब्रुवारी 1948 रोजी कोणते संस्थान भारतात विलीन करण्यात आले? आता कोणते संस्थान भारतात विलीन करण्यात आला असं विचारलेलं आहे. ते पण स्पेसिफिक डेट दिलेली आहे 20 फेब्रुवारी 1948. आता याच्यामध्ये 2 ऑप्शन्स असे आहेत जे की मुद्दामून कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले आहेत. आता बघूया. जे हैदराबाद आहे याचं विलिनीकरण झालं होतं 1948 ला. ठीक आहे. जुनागडचं पण कधी झालं होतं विलिनीकरण? 1948 ला. आणि काश्मीरचं झालं होतं 1947 ला. सो याचा प्रश्नच येत नाही. तर 1948 स्पेसिफिक डेट आपल्याला दिली आहे. सो जे हैदराबादचं विलिनीकरण झालं होतं ते झालं होतं 17 सप्टेंबर 1948 ला. ठीक आहे. जे काश्मीरचं विलिनीकरण झालं होतं ते झालं होतं 26 ऑक्टोबर 1947 ला. आणि जे जुनागडचं झालं होतं ते झालं होतं 20 फेब्रुवारी 1948 ला. आणि आपलं करेक्ट आन्सर आहे जुनागड. जुनागडचा जो नवाब होता तो पाकिस्तानच्या फेवरमध्ये होता आणि त्याची जी जनता होती ती बहुसंख्य हिंदू जनता होती. तेव्हा तिथे जनमत चाचणी घेण्यात आली होती आणि त्या जनमत चाचणीद्वारे जुनागड हे आपल्याला भारतामध्ये संस्थान विलीन करण्यात आलं होतं. हैदराबादसाठी स्पेशल होतं ऑपरेशन पोलो. ठीक आहे. भारत सरकारने हैदराबाद विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलोद्वारे लष्करी तिथे लावून ऑपरेशन पोलोद्वारे आपलं जे हैदराबाद संस्थान आहे ते भारतामध्ये विलीन करण्यात आलेलं होतं. आता आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे जुनागड. त्याचप्रमाणे काश्मीरला भारतात विलीन करण्यासाठी काय केलं होतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. मी हे प्रश्न विचारते पण पुढच्या सेशनमध्ये आपण याचे आन्सर्स डिस्कस करणार आहोत. पण तोपर्यंत त्याचा आन्सर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नावरती काउंटर प्रश्न असायलाच हवा. सो आजच्यासाठी एवढंच होते प्रश्न. नेक्स्ट सेशनमध्ये आपण बाकीचे प्रश्न पाहणारच आहोत. आता काय आहे, कामगार विभाग भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, याच्यावरती पण सूट आहे आणि शिवराज्याभिषेक दिनाची ऑफर फक्त 6 जून पर्यंतच आहे. तर याचा सुद्धा तुम्ही उपयोग करून घ्या. आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करा. काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. सो आजचं सेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि ह्या सगळ्या नोट्स आणि क्वेश्चन्स परत रिवाईज करत चला. आणि झालं तर ह्याच ज्या नोट्स आहेत त्या हे जे क्वेश्चन्स आहेत ते परत एकदा सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. सो आजच्यासाठी आपण इथे स्टॉप करूयात. ह्या नोट्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती येतीलच. ठीक आहे. सो आजच्यासाठी इथेच आपण स्टॉप घेऊयात. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.